पतिव्रता म्हणे त्याची पत्नी, पत्नीचा पतिव्रता पण पतिव्रते पण म्हणले घालवलं पाहिजे. म्हणजे मग काय करावं, हे शब्द लढवले कुणी, इंद्र आणि चंद्राने. आणि त्या इंद्र चंद्राने शब्द लढवली, पतिव्रता भंग केला. ते गौतम ऋषीने दशरथ आलं आणि त्यांना शाप दिला की इंद्रा म्हणले भग, चंद्र झाला काळा. आणि मग पुढं आता काय करायचं, म्हणून ते महान संताकडे गेले, नारदजीकडे. कोण, इंद्र आणि चंद्र. म्हणजे आता काय करायचं. मग त्यांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही काय करा, तीर्थात जाऊन स्नान करा. ज्या तीर्थात तुम्ही स्नान केलं जाईल तिथं तुम्ही मुक्त झाले. म्हणून इंद्र आणि चंद्र जगभर फिरले तीर्थाने. तीर्थाला गेल्या, तीर्थात स्नान केल्यावर काय होतं, माणसाचं पाप धुवून जातं. पापाचे अनेक प्रकार आहेत. लयच मोठं केलेलं नसतंय का नाही, मध्यम. आणि म्हणून तीर्थाला जावा. म्हणून तीर्थाला गेल्यानंतर आपण त्या तीर्थामध्ये स्नान करतो, त्याचं कारण हे. म्हणून त्या चंद्रानं आणि इंद्रानं अनेक ठिकाणी गेले. गयाला गेले, वृंदावनला गेले, अयोध्येला गेले, प्रत्येक तीर्थाचं स्नान केलं. काशीला गेले, रामेश्वरला गेले, तिकडं तिकडे गेले. शेवटी थकला हो इंद्र, आणि थकला आणि जरा जवळ जवळ त्याचा आता भोग सरत आले. म्हणून भीमा नदीच्या काठी भीमाशंकरून जी नदी निघाली ना, ती आळंदीला. आळंदीच्या तिथं तपश्चर्या करत बसला. कोण, इंद्र आणि चंद्र दोघं. म्हणून तिथं इंद्रायणी नाव पडले, इंद्रायणी काठी. म्हणून इंद्रायणी नाव पडलं ते. मग तिथून थोडं ज्ञान वत 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 सिद्धेश्वराचं दर्शन, सेवा, पुढे आले. मग जगात पावन तीर्थ, जगात प्रति स्वर्ग म्हणते. काय नाव त्याचं, पंढरपूर. आणि पंढरपूर या ठिकाणी आले. मग तिथं स्नान केल्यावर कुठं जायचं, म्हणून तिथं त्या ठिकाणी. आणि तीर्थ पवित्र का असतं, महान साधू संत ऋषीमुनी ज्या ठिकाणी असतं तिथं तीर्थ असतं. म्हणून त्या ठिकाणी कुकुट स्वामी नावाचा महान संत होते. आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं, आणि त्यांनी तिथंच त्यांचं देव ठेवलेला समाधी कुकुट स्वामींची पंढरपूरला. कुठे हो, डोंगरे बाबा कुठे आहे, नाही माहिती. पुंडलिकाच्या समोरच पाण्यामध्ये जी शिवलिंग आहे का मोठं, असं चौकोन बांधलेले उंच थोडं पाणी, आणि तिथं मोठं शिवलिंग आहे. तिथं कमरा इतकंच पाणी असतंय. पांडुरंग म्हणतो कमरा इतकाच आहे संसार, तुम्हाला बुडू देत नाही. आणि त्या कुकुट स्वामीचं तिथं आंघोळ केली कुणी, इंद्र आणि चंद्रानं. स्नान केल्याबरोबर पाण्याच्या वर आले कशाला चांगलं, अरे म्हणजे हे पवित्र. आणि त्या तीर्थाचं स्नान केलं. आणि मग त्या सोमाला, त्या शंकराची सेवा केली कुणी, चंद्राने. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. आणि ते आनंद असू त्या चंद्राच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडला, एक बिंदू पडला. म्हणून चंद्राचं दुसरं नाव सोम आहे. आणि तो एक थेंब खाली पडला, त्या नदीचं नाव बिंदुसरा. बिंदुसरा माता की जय. आणि ते भगवान शंकराने त्या चंद्राला भेट दिली.